नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 4 सप्टेंबर 2021. संध्याकाळचे 4:05 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत कॉइन मार्केट कॅप .com वरती. पटापट चेक करूया काय कंडिशन आहे मार्केटची. काल म्हटल्यानुसार बरोबर क्रिप्टोकरन्सीज आणखी लिस्ट झालेल्या आहेत आणि 11,600च्या पार आकडा गेलेला आहे टोटल नंबर ऑफ क्रिप्टोकरन्सीजचा. आता सध्या आहेत 11,602 क्रिप्टोकरन्सीज जगामध्ये. रादर रजिस्टर्ड आहेत कॉइन मार्केट कॅप .com वरती 11,602. एक्सचेंजेस आहेत 405. $2.29 ट्रिलियन मार्केट कॅपिटलायझेशन आहे. $132.9 बिलियन फक्त 24 तासांचा व्हॉल्यूम आहे. 41.3 डॉमिनन्स आहे बिटकॉइनचा आणि 20.2% हा डॉमिनन्स आहे इथिरियमचा. टोटल मार्केट कॅप $2.29 ट्रिलियन आणि 0.81 किंवा 0.81% मार्केट आणखीन वर आलेलं आहे कालच्या हिशोबाने. आपण चेक करूया टॉप 10 क्रिप्टोकरन्सीजची काय कंडिशन आहे. पहिल्या नंबरवरती बिटकॉइन $50,335 0.48% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 2.86% वाढलाय 7 दिवसांमध्ये. दुसऱ्या नंबरवरती इथिरियम आहे $3934 0.81% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 21.19% वाढलाय 7 दिवसांमध्ये. कार्डेनो म्हणजे एडीए जे आहे ते $2.94 आहे, 1.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 3.16% वाढलाय 7 दिवसांमध्ये. बीएनबी म्हणजे बायनान्स कॉइन आता आहे चौथ्या नंबरवरती. $494 किंवा ऑलमोस्ट $500 पोहोचलेला आहे. 0.67% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 1.44% वाढलाय 7 दिवसांमध्ये. USDT म्हणजे टेदर जो आहे तो $1 आहे कारण स्टेबल कॉइन आहे 5व्या नंबरला. रिपल जो आहे तो आता 6व्या नंबरला आहे, $1.28 मिळतोय, 0.18% वाढलाय 24 तासांमध्ये, 10% वाढलाय 7 दिवसांमध्ये. सोलानाने डोज कॉइनला आता ओव्हरटेक केलेला आहे, 7व्या नंबरला येऊन पोहोचले सोलाना. $144.78 एक सोलाना आता अवेलेबल आहे, 0.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 59.39% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 8व्या नंबरवरती आता डोज कॉइन आहे, $29.98 सेंटला आहे किंवा 30 सेंट म्हणू शकतो किंवा $0.2998 0.05% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 4.25% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 9व्या नंबरवरती पोलकाडॉट आहे, $33.40 0.88% वाढला 24 तासांमध्ये आणि 26.86% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 10व्या नंबरवरती USDC म्हणजे सर्कल कंपनीचा स्टेबल कॉइन आहे, तो $1 आहे. आपले टॉप 10 बघून झालेले आहेत. आपण आता वळू शकतो क्रिप्टोकरन्सी जगतातल्या घडामोडी बघण्यासाठी किंवा बातम्या बघण्यासाठी. आजची पहिली बातमी, सिंगापूर, साऊथ आफ्रिका या 2 कंट्री लेटेस्ट कंट्रीज टू वॉर्न अगेन्स्ट क्रिप्टो एक्सचेंज बायनान्स. तर सिंगापूरचं MAS जे आहे, मॉनिटरी अथॉरिटी ऑफ सिंगापूर, आणि साऊथ आफ्रिकेचं आय थिंक FSCA जे आहे, फायनान्शियल सेक्टर कंडक्ट अथॉरिटी, या दोघांनी वॉर्निंग दिलेल्या आहेत त्यांच्या सिटीजन्सला की तुम्ही रादर साऊथ आफ्रिकेमधली जी एंटिटी आहे, रेग्युलेटर आहेत, त्यांनी वॉर्निंग दिली आहे सिटीजन्सला की तुम्ही बायनान्स पासून दूर राहा कारण ते रेग्युलेटेड नाही आहेत आमच्या अंडर. आणि थोडक्यात म्हणजे काय की तुम्ही तिथून काही ट्रेडिंग करू नका, काही गोष्टी करू नका. त्यांना ऑथॉरिटी नाहीये ऍडवाइस देण्याची कुठल्याही फायनान्शियल प्रोडक्टच्या बाबतीत. आणि सिंगापूरमध्ये MASने डायरेक्टली वॉर्निंग दिलेली आहे की तुम्ही इकडे आमच्या एरियामध्ये काम करणं बंद करा किंवा आमच्या सिटीजन्सला सर्व्हिसेस विकणं बंद करा. तुमच्याकडे जे लायसन्सेसची गरज आहे ती तुमच्याकडे नाहीये. त्याच्यात नेक्स्ट न्यूज जी आहे ती लगेच आहे की बायनान्स पुशेस बॅक अगेन्स्ट वॉर्निंग फ्रॉम साऊथ आफ्रिका रेग्युलेटर. तर इथे काय अर्थ आहे थोडक्यात की जसं US मध्ये CFTC आहे आणि SEC आहे, तसंच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रेग्युलेटर्स असतात आणि त्यांच्या अखत्यारीत वेगवेगळे कामं येत असतात, वेगवेगळे मार्केट्स येत असतात. तर ही जी वॉर्निंग आता आलेली आहे ती FSCA कडून आलेली आहे. आणि बायनान्सचं असं म्हणणं आहे की आम्ही तर FIC म्हणून जी दुसरी रेग्युलेटरी बॉडी आहे त्यांच्याशी आम्ही संलग्न आहोत, रादर आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत, त्यांच्याशी कम्युनिकेशन केलेलं आहे. आम्ही त्यांना हेल्प सुद्धा करतो कुठल्या गोष्टींमध्ये हेल्प करायची असेल तर. तसेच रिपोर्टिंग असेल, काही अँटी मनी लॉन्ड्रिंग वगैरे या सगळ्या बाबतीत आम्ही त्यांना मदतही करतो. तर मग ही वॉर्निंग कुठून आली अचानक असं ते कन्फ्यूज झालेले आहेत. सो ओव्हरऑल थोडक्यात असं आहे की बायनान्स थोडेसे प्रॉब्लेममध्ये येताना दिसतात वेगवेगळ्या अँगलमधून, पण त्याच्या मागे बायनान्सची काही चूक आहे किंवा मग फक्त रेग्युलेटर्सला त्यांना ब्लेम करायचंय किंवा मग
टार्गेट करतायत रेग्युलेटर, असं मला त्यातलं म्हणजे नक्की क्लॅरिटी अजून मिळत नाहीये. पण बायनान्सने नक्की रेग्युलेटरी प्रोसेसेस ज्या आहेत त्या पार पाडून मग काम केलं तर त्यांना सक्सेस रेट जो आहे तो कंटिन्यूड राहील. फर्स्ट रँकला आहेत आता सुद्धा जगामध्ये. पुढे बघू काय होतं ते. 1 इंच नेटवर्क स्पॉन्सर्स क्रिप्टो थीम्ड ॲनिमेटेड NFT सिरीज. तर 1 इंच नेटवर्क जे आहे तर त्यांनी आता क्रिप्टो थीम्ड ॲनिमेटेड NFT सिरीज लॉन्च करतायत ते. थोडक्यात काय की NFTची हवा कमी व्हायला तयार नाहीये. यांच्या सिरीजचं नाव असणार आहे टेक माय मफिन आणि त्याच नावाचा एक शो सुद्धा येणार आहे. सो त्या शोसाठी आणि या कामांसाठी जी काही टेक्निकल मदत लागेल, गायडन्स लागेल, क्लॅरिटी लागेल ती सगळी 1 इंच नेटवर्क देणार आहे. सो ओव्हरऑल चांगल्या डेव्हलपमेंट्स दिसत आहेत आपल्याला अजूनही NFT मध्ये. न्यू इंडस्ट्री, न्यू रूल्स, बिल्डिंग द मेटावर्स विदाउट बायर्स. तर सगळ्यात लेटेस्ट जे डोमेन आहे ते NFT नसून मेटावर्स आहे. मेटावर्स म्हणजे आपण एका युनिव्हर्समध्ये राहतो तसंच आणखीन एक पॅरलल युनिव्हर्स दुसरं असेल डिजिटल जगामध्ये आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी रेप्लिकेट करू शकतो. त्याच्यामध्ये काही गोष्टी वेगळ्या ठेवू शकतो, काही गोष्टी टोटली वेगळ्या ठेवू शकतो या जगापेक्षा. पण त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी काहीतरी गोष्ट लागेल की जी ट्रेसेबल असेल, ट्रेडेबल असेल आणि परफेक्ट असेल, त्याच्यामध्ये हॅकिंग होऊ शकणार नाही वगैरे. आणि आणखीन पण बरेचसे स्टँडर्ड्स असतील ज्यांची गरज पडेल बहुधा. तर ते स्टँडर्ड्स बनवताना तिथे कुठलेही डिसिजन्स, बायस्ड डिसिजन्स नसावेत असं म्हणणं आहे. आणि ओव्हरऑल मेटावर्सच्या दिशेने भरपूर फास्ट वाटचाल आता सुरू आहे. NFTs हे मेटावर्सचं पहिलं बिल्डिंग ब्लॉक आहे असं म्हटलं तरी चालेल. वाट बघूया काय काय नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत. भरपूर प्रोजेक्ट्स ऑलरेडी अवेलेबल आहेत मार्केटमध्ये पण डिलिव्हर कोणी काही केलेलं नाही अजून. जो तो आहे तो वेगवेगळी लँड विकतोय, कोणी तिकडच्या ॲक्सेसरीज विकतोय, स्किन्स विकतोय, काय वेगळ्या गोष्टी विकल्या जात आहेत. पण ओव्हरऑल सगळ्यांचं इंटिग्रेशन जे म्हणतो आपण ते अजून तयार झालेलं नाहीये. थोडी आपल्याला आणखीन वाट बघायला लागेल. मे बी 2023 पर्यंत काहीतरी चांगल्या गोष्टी डिलिव्हर व्हायला सुरुवात होईल. पण तोपर्यंत आपण वाट बघू शकतो आणि थोडासा अभ्यास करू शकतो आणि हे प्रयत्न करू शकतो की या टाईपची डेव्हलपमेंट जी आहे ती थोडीशी डिसेंट्रलाइज व्हावी. कुठल्या सेंट्रलाइज्ड टेक जायंट्सला किंवा रेग्युलेटर्सला किंवा गव्हर्नमेंटला त्याच्यावरती डायरेक्ट कंट्रोल मिळू नये ही इच्छा सगळ्यांची असेल तर नक्की काहीतरी चांगलं होईल. पुढच्या बातमीकडे बोलूया. ओपिनियन आहे हा, द व्हॅल्यू ऑफ NFTs इज बिलॉंगिंग. तर ओव्हरऑल NFTsची एवढी किंमत का वाढते असं सगळेजण विचार करत असतील. तर थोडक्यात काय असतं की माणसाच्या काही बेसिक गरजा असतात. तसं आपण म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा. तसंच आणखीन एक असते की इम्पॉर्टन्स, आणखीन एक असते की बिलॉंगिंग. तर बिलॉंगिंग म्हणजे काय की आमची एक कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये, म्हणजे जसं आता बायकर्स असतात तर बायकर्समध्ये पण प्रकार आहेत. कुठले लोक क्रुझर बाईक्स वापरतात, कुठले लोक थोडेसे स्पोर्टी बाईक वापरतात आणि कुठले लोक ऍक्च्युअल स्पोर्ट्स बाईक्स वापरतात मोठ्या सीसीच्या आणि हाय परफॉर्मन्सवाल्या. आता काही लोक छोट्या छोट्या EVs घेऊन सुद्धा रोड ट्रिप्स काढायला लागलेत. काही लोक SUVच्या काढतात, काही लोक सिडान कार्स घेऊन फिरतात. सो प्रत्येकाची वेगळी कम्युनिटी आहे, प्रत्येकाची वेगळी आवड निवड आहे. काही लोक सायकलिंगला जातात, काही लोक वॉकला जातात, काही लोक रनिंगला जातात. सो प्रत्येकाची आवड निवड आहे आणि प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअल कुठल्या तरी एका कम्युनिटीमध्ये जाऊन फिट होण्याचा प्रयत्न करतो जिथे तो काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देऊ शकेल आणि त्याला सुद्धा त्या कम्युनिटीमधून काहीतरी बेनिफिट मिळू शकेल. सो रिअल व्हॅल्यू ऑफ NFTs इज बिलॉंगिंग. म्हणजे कम्युनिटी बिल्डिंग जे आहे त्यातलं सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट गोष्ट आहे NFTs आत्ता सध्याच्या हिशोबाने. म्हणूनच त्याला काही ब्रेक लागत नाहीये ग्रोथला त्याच्या. असो, SEC इन्व्हेस्टिगेटिंग युनिस्वॅप लॅब्स. तर US SEC जे आहेत ते आता युनिस्वॅप लॅब्सच्या मागे लागलेले आहेत. रादर काही कन्फर्म न्यूज माझ्या मते तरी अजून आलेली नाहीये. हा रिपोर्ट त्यांनी कुठून गोळा केला ती बघण्यासारखी गोष्ट आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की आता SEC माहिती गोळा करायला सुरुवात करतोय युनिस्वॅप लॅब्ससाठी बद्दल की डिसेंट्रलाइज्ड एक्सचेंज असल्यामुळे त्याला काही सेंट्रल पॉईंट ऑफ फेल्युअर नाहीये. बट देर आर सम डिसिजन्स दॅट आर बिंग मेड बाय टीम. मग ती टीम कोण आहे आणि मग मार्केटिंग कसं चालतं त्यांच्या कामांचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते गोळा करतील आणि नंतर काही ना काही त्यांच्या अगेन्स्ट ऍक्शन घेण्याच्या तयारीत असतील असं मला तरी वाटतंय. पण हा रिपोर्ट कुठल्या माध्यमाकडून आलाय ते बघण्याची गोष्ट आहे. एवढ्या डिटेलमध्ये आता जाण्यात खरंच तथ्य नाहीये. पण डिसेंट्रलाइज एक्सचेंजेसच्या मागे जर SEC आणि रेग्युलेटर्स लागायला लागले तर त्यांच्या हाती काय लागेल हा प्रश्न आहे. कारण डेक्सला माझ्या मते तरी काही सेंट्रल पॉईंट ऑफ फेल्युअर नाही येत होते. जाऊन थांबवणं कसं शक्य आहे जर तुम्ही डेव्हलपमेंट टीम किंवा मग
मेन जे लोक आहेत मॅनेजमेंट कमिटीमधले किंवा टीममधले की जे डिसिजन मेकर्स आहेत, त्यांना तुम्ही अरेस्ट केलं, काही धमक्या दिल्या, त्यांना जर काही थांबवण्याचा प्रयत्न केला वगैरे 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 वगैरे, तर काहीतरी ते करू शकतात त्या बाबतीत. पण जर सगळ्या गोष्टी वोटिंग मधून चालत असतील, वोटिंगसाठी जे काही राईट्स आहेत वोटिंगचे ते सगळे समजा युनिसॉफ्टच्या टीमकडे नसून जर कम्युनिटीकडेच असतील, नोड रनर्सकडे असतील, तर मग कठीण परिस्थिती होईल रेग्युलेटर्ससाठी. बघू पुढे काय होतं ते. ओव्हरऑल ही आता इनिशियल बातमी आहे. लूट होल्डर्स गेट $51,000 AGLD एअर ड्रॉप बिकॉज NFTs. तर आता लूट बद्दल आपण कालच कव्हरेज केलेलं होतं. अगदी म्हणजे फनी गोष्ट म्हणू शकतो किंवा मग मॅडनेस ज्याला आपण म्हणतो, की लोकांमध्ये आता NFTsचा एवढा मॅडनेस आहे की लूट नावाचे NFTsची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये काहीही व्हिडिओ नाही, ऑडिओ नाही, इमेज नाही, GIF नाही, काहीही नसताना नुसत्या शब्दांच्या बेसिसवरती लोक ते NFTs घेतले लोकांनी. आणि AGLDचा जो एअर ड्रॉप झाला त्यातून त्यांनी बक्कळ पैसे कमवले ज्यांच्याकडे लूटचे NFTs होते त्या सगळ्यांनी. सो म्हणतो तसं NFTsची हवा कमी व्हायला तयार नाहीये. तुम्हालाही काही ना काही अभ्यास करायचा असेल तर अभ्यास करू, काही ना काही डेव्हलपमेंट्सच्या दिशेने तुम्ही वाटचाल करू शकता. अर्जेंटिनाज IOL इनव्हर्टिरोन लाईन प्लॅन्स टू ऍड क्रिप्टो ट्रेडिंग. तर अर्जेंटिनामधली एक ई ट्रेडिंग साईट आहे किंवा मग ऍप आहे किंवा मग एंटिटी आहे जी जवळजवळ 2.25 लाख त्यांच्याकडे मेंबर्स आहेत. तर त्यांना आता ते क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगचं ऑप्शन प्रोव्हाइड करण्याचा विचार करतायत. हे काम ते थर्ड पार्टीच्या थ्रू करणार आहेत, त्यांच्याकडे ती कॅपॅबिलिटी अवेलेबल नाहीये. सो थोडासा एक व्हॉल्यूम पंप वाढू शकतो. व्हॉल्यूम वाढला तर नक्कीच प्राइसेस सुद्धा पुढे जाऊ शकतात. सोलाना सोल रिप्लेसेस डोजकॉइन ॲज द 7th लार्जेस्ट क्रिप्टो करन्सी. आपण आत्ताच कव्हर केलेलं आहे. तर सोलानाची स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि NFT आणि DeFi या सगळ्या गोष्टींची जी काय डेव्हलपमेंट आता पुढे जाते आहे त्यामुळे सोलानाची प्राइस प्रचंड वाढलेली आहे आणि त्याने डोजकॉइनला ओव्हरटेक करून ते पुढे आलेले आहे. युरोपियन सिटीजन्स रिजेक्ट EU इम्पोज्ड क्रिप्टो रेग्युलेशन. तर युरोपियन युनियनमध्ये कसं आहे, वेगवेगळे देश आहेत आणि मग वरती त्यांच्या सगळ्यांच्या वरती युरोपियन युनियनचं पार्लमेंट आहे किंवा मग एंटिटी आहे आणि ती डिसिजन घेणार होती क्रिप्टो रेग्युलेशनच्या बाबतीत अख्ख्या युरोपियन युनियनसाठी. तर एक सर्वे केला गेला ज्याच्यामध्ये बरेचसे देश, त्यांची नावं घेऊ शकतो आपण: जर्मनी, इस्टोनिया, फ्रान्स, ग्रीस, हंगेरी, इटली, लाटविया, लिथुआनिया, नेदरलँड्स, पोलंड, पोर्तुगाल आणि स्पेन या देशांमधले 31,000 सिटीजन्सला त्यांनी सर्वे केला, पोल घेतला आणि त्यातून त्यांना कळलेलं आहे की मॅक्झिमम लोकांचं म्हणणं आहे, म्हणजे आता हे त्यांनी कंट्री वाईज पर्सेंटेजेस दिलेले आहेत: 51%, 47%, 46%, 41%, 40%, 39% आणि 37%. यांचं म्हणणं असं आहे की आमच्या लोकल गव्हर्नमेंटला, आमच्या नॅशनल गव्हर्नमेंटला रेग्युलेट करू द्या क्रिप्टो करन्सीला. युरोपियन युनियनने डायरेक्टली सगळ्या अख्ख्या युनियनला मिळून रेग्युलेट करायची गरज नाही. तर हे पण एक इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट आहे आत्ताची. पुढच्या बातमीकडे वळूया. लॉ प्रोजेक्ट एस्टॅब्लिशेस पीरियड टू डिसाइड क्रिप्टो करन्सी रेग्युलेशन्स इन ब्राझील. तर एक जून महिन्यामध्ये एक बिल आणलं होतं यांनी चेंबर ऑफ डेप्युटीज ऑफ ब्राझीलमध्ये. बिल 2140/21 होतं. तर त्याने त्याच्या अंडर 180 दिवसांची लिमिट दिलेली होती, म्हणजे 6 महिन्यांची लिमिट आहे. त्याच्या आत काही ना काही बेसिक स्ट्रक्चर रेग्युलेशनचं तयार झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. जर तो लॉ पास झाला तर हे 6 महिन्यांचं रिक्वायरमेंट त्याला लागू पडेल आणि काही ना काही ब्राझीलला स्टेप्स घेऊन क्रिप्टो करन्सीला रेग्युलेट करावंच लागेल. ओव्हरऑल ब्राझीलची सेंट्रल बँक सुद्धा आता CBDC लॉन्च करण्याच्या मूडमध्ये आहे. कालचीच बातमी आहे. बघू पुढे काय होतं ते. इटालियन सॉकर चॅम्पियन इंटर मिलान सिक्युअर्स $100 million क्रिप्टो पार्टनरशिप डील. तर इंटर म्हणून जी टीम आहे इंटर मिलान इटलीमधली, तर आता सध्याचे ते चॅम्पियन आहेत युरोपियनच राईट. तर त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट चांगल्या चालू होत्या, पण त्यांना अदर ते जिंकलेले पण आहेत. सो ते आता हाईटवरती आहेत सध्या त्यांच्या पॉप्युलॅरिटीच्या. म्हणूनच म्हणू शकता की ते आता त्यांचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस जे आहेत, म्हणजे तिकीट्स असतील किंवा काही मर्चंडाईज असतील किंवा काही प्रोडक्ट्स असतील, तर ते विकायला सुरुवात करतायत ऑनलाईन माध्यमातून क्रिप्टो करन्सीज. प्लस त्यांचा आणखीन एक प्रोजेक्ट आहे की ते आता NFT सुद्धा लॉन्च करण्याच्या मूडमध्ये आहेत इन पार्टनरशिप विथ झायटारा लॅब्स. आणि बेसिक स्पॉन्सरशिप जी दिलेली आहे ती डिजिटल बिट्सने दिलेली आहे, अदर डिजिटल बिट्स फाउंडेशन. त्यांचा लोगो स्लीव वरती पोहोचलेला आहे इंटर मिलानच्या. तो इंटर मिलानच्या फॅन्सला आणि क्रिप्टो करन्सी फॅन्सला दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढच्या बातमीकडे वळूया. जपान्स फायनान्शियल जायंट SBI टू लॉन्च क्रिप्टो करन्सी फंड.
तर आता हे SBI जे आहे ते आपली SBI नसून जपानमधलं एक मोठं फायनान्शियल जायंट आहे. तर ते आता क्रिप्टोकरन्सी फंड लॉन्च करतायत. त्याच्यासाठी काहीतरी त्यांनी पॉलिसीज ठरवलेल्या आहेत की आम्ही मल्टिपल क्रिप्टोकरन्सीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करू वगैरे वगैरे. आणि मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती घेऊ, तर ते काहीतरी $9,122 मिनिमम इन्व्हेस्टमेंट असणार आहे या फंडसाठी. तर त्यांच्या एका एक्झिक्युटिव्हचं काय म्हणणं आहे, आय वॉन्ट पीपल टू होल्ड इट टुगेदर विथ अदर ॲसेट्स अँड एक्सपिरियन्स फर्स्ट हँड हाऊ युजफुल इट कॅन बी फॉर डायव्हर्सिफाईंग द पोर्टफोलिओज. तर त्यांच्या एक्झिक्युटिव्हचं डायरेक्टली असं म्हणणं आहे की माझी अशी इच्छा आहे की लोकांनी ते बाकीचे ॲसेट्स जसे ठेवतात तसंच त्यांच्या बरोबरीने क्रिप्टोकरन्सी सुद्धा होल्ड कराव्या. आणि मग त्यांना कळेल की पोर्टफोलिओच्या डायव्हर्सिफिकेशनमध्ये क्रिप्टोकरन्सीज किती छान रोल प्ले करू शकतात. तर गुड न्यूज आहे ही सुद्धा. पुढच्या बातमीकडे वळूया आपण. एंड ऑफ ऑगस्ट NFT सेल्स टॅप्ड ऑल टाइम हाय ॲट $1 billion. लास्ट वीक्स NFT सेल्स हिट $821 million. तर ऑगस्ट महिन्याचा जो शेवटचा आठवडा होता त्याच्यामध्ये $1 billion ट्रेडिंग झालेलं आहे NFTs मध्ये. खूप महाप्रचंड आकडा आहे NFTच्या ग्रोथच्या हिशोबाने. पण आता हा जो आठवडा झालेला आहे तर या आठवड्यामध्ये मात्र $821 million सेल झालेला आहे. सो ओव्हरऑल थोडीशी ग्रोथ कमी झालेली आहे पण स्टील व्हेरी स्ट्रॉंग. या नोटवरती आपण आता आजचा एपिसोड थांबवू शकतो. त्याच्या आधी मी फक्त एकदा coinmarketcap.com रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 4 सप्टेंबर 2021 संध्याकाळी और रादर दुपारी 4:23 बिटकॉइन होता $50,103. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटूया. क्रिप्टोकरन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी बघूया आणि मार्केट अपडेट पण चेक करूया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड ऑर्डर. बाय गाईज.